नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त असं रक्षाबंधन स्पेशल, कारण रक्षाबंधन येणार आहे, तर रक्षाबंधन स्पेशल कलाकंदची रेसिपी घरच्या घरी आपण कसं बनवणार आहोत ते बघणार आहोत. तर एकदम सोपी आहे, कमी साहित्यामध्ये बनते आणि याला आपल्याला घरच्या साहित्यामध्येच हे एकदम छान बनतं, एकदम मस्त बनतं, दाणेदार बनतं. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर आपण काय केलेलं आहे, 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे, लिंबू घेतलेला आहे आणि साखर घेतलेली आहे. आता दूधचं पॅकेट फोडून आपल्याला अशी नॉनस्टिकची कढई घ्यायची आहे. यामध्ये दूध पॅकेट सगळे टाकायचे आहेत, दोन्ही पॅकेट. आणि जो लिंबू आहे तो आपल्याला अर्धा कट करून घ्यायचा आहे. तर या दुधामध्ये आता बघा, मी जे आपण साखर घेतली होती ती टाकायची आहे अर्धी वाटी, आणि जे लिंबू आपण घेतलेलं होतं ते अशा पद्धतीने वाटीमध्ये मी पिळून घेतलेलं आहे. आणि याचे शिंतोडे आपल्याला यावरती टाकायचे आहेत, या दुधावरती. म्हणजे कसं थोडंसं दूध आपलं फाटेल आणि आपला जो कलाकंद आहे तो छान असा दाणेदार होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे झालेलं आहे. आता याला आपल्याला काय करायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे दूध फाटलेलं आहे आणि याला मी 5-1 मिनटं छान शिजवून घेणार आहे मोठ्या गॅसवर. 5 ते 6 मिनटानंतर तुम्ही बघू शकता असं हे झालेलं आहे बॅटर. तर तुम्ही बघू शकता असं दाणेदार दिसत आहे, कारण आपण यामध्ये लिंबू शिंपडला होता, त्याच्यामुळं दूध थोडंसं फाटल्यासारखं दिसतं आणि हे दाणेदार बनतं. तर अशा पद्धतीने 1-2 मिनटं तुम्ही बघू शकता छान असं याला शिजवून घेत आहे. जसं तुम्ही शिजवून घेशीलात तसं हे बॅटर म्हणजे घट्ट होत जाईल. तर यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे, त्याच्यामुळं काय होतं, टेस्ट छान येते आणि आपल्या मिठाईला छान अशी चकाकी येते. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी अजून 1 मिनटं किंवा 2-3 मिनटं याला छान शिजवून घेत आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हे आता थोडं शिंतोडे उडत आहेत, तर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता झाकण ठेवून मी असं शिजवून घेत आहे. तर हे थोड्या वेळाने शिजवल्यानंतर ह्याचं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि हे तुम्ही बघू शकता बॅटर आपलं असं झालेलं आहे. आणि याला आपल्याला अजून 2-3 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे पाण्याचं सर्व प्रमाण हे सर्व निघून जातं आणि छान असं दाणेदार हे कलाकंदचं बॅटर तयार होतं. तर याला मी 1-2 मिनटं छान शिजवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता 2 मिनटानंतर यातलं सर्व पाण्याचा अंश निघून गेलेला आहे आणि असं हे दाणेदार तयार झालेलं आहे. तर मी एकाच प्लेटमध्ये पहिल्यांदा हे घालून ठेवलेलं होतं बटर पेपर, आणि या बटर पेपरवरती आपल्याला हे कलाकंदचं बॅटर टाकून द्यायचं आहे, म्हणजे तुम्ही मिल्क केकसुद्धा म्हणू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हे असं पसरून घ्यायचं आहे, म्हणजे कसं आपल्याला छान अशा वड्या पाडता येईल. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी थापून हे छान सेट करून घेतलेलं आहे. तर याला तुम्ही थंड करून घ्यायचं आहे आपल्याला साईडला ठेवून. तुम्हाला किती वेळ ठेवायचं आहे ते तुम्ही ठेवू शकता. तर हे थंड झालेलं आहे बघा, आणि मस्त असं हे तयार झालेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने, आणि घरातल्या साहित्यामध्येच हा मिल्क केक तयार होतो, मस्त होतो, छान होतो. आणि तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट याच्या वड्या पडलेल्या आहेत, खूप छान होतो. तर अशा पद्धतीने हे आपण घरच्या साहित्यामध्ये मस्त असा मिल्क केक तयार केलेला आहे, किंवा कलाकंद तुम्ही म्हणू शकता. बघा किती दाणेदार असा हा तयार झालेला आहे. तर याला प्लेटमधून काढून घ्यायचं आहे. तर या रक्षाबंधनच्या वेळी तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. बाहेरची मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही ही मिठाई तयार करू शकता. तर मी तुम्हाला सांगते, याला मला वेळ किती लागला, मला 15 ते 17 मिनटं ही मिठाई शिजवण्यासाठी लागलेला आहेत. तर भावासाठी आपण 15 ते 20 मिनटं आपण या मिठाईसाठी घालवू शकतो. तर तुम्ही ही रेसिपी घरच्या घरी बनवू शकता, खूप छान होते, मस्त होते, आणि टेस्टला तर सेम मार्केटसारखी लागते. तर अशा छान छान रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला मी अजून एक तोडून दाखवते. बघा किती मस्त झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे, दाणेदार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता, खूप छान आहे आणि अगदी सोपी आहे, कोणीही करू शकेल. तर यानंतर मी हे छान दिसावी मिठाई म्हणून सिल्वर पेपर लावलेला आहे, म्हणजे कसं दिसायलासुद्धा मिठाई आपली छान आकर्षक दिसते. तर अशा छान छान रेसिपी घेऊन परत भेटूया. धन्यवाद.